गोंधळ घालायची गरज नाही, आरडाओरडा करायची गरज नाही. तपास होईल, शहानिशा होईल, मग कार्यवाही होईल. चला घरी. अहो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय गैरसमज नाही झालेला. यांचं खानदानच असं नीच आहे. साहेब साहेब ह्याला माझ्या माधुरीबद्दल विचारा, म्हणजे आम्हाला कळ माझ्या लेकीचं काय झालंय ते. अरे पक्या, अरे भाऊ आहेस का कोण आहेस रे तू? असल्या कठीण काळामध्ये बहिणीच्या बाजूने बोलायचं सोडून तू माझ्या लेकावरती संशय घेतोय माहिती? हे का अगं, तुझ्या नवऱ्यानं तुझ्या पोरानं माझ्या घरात विचार केला होता का? नाही, कशाला विचार करू तुझा? काय मी नका बोलूच, माझे लोक निर्दोष आहेत. अरे काय मी नाही केलंय? अहो सांगणार तुम्ही तरी. गोपाळच केलं समजा. साहेब त्याला सोडू नका. एक मिनिट, पोलीस स्टेशन आहे, माझा नाही. या चला घरी. काय जमणार? जोपर्यंत तुम्ही माझ्या गोपाळला सोडत नाही ना, तोपर्यंत इथून मी हलणारच नाही. सोडत नाही मी या गोपाळला. बसा तुम्ही इथंच. हवालदार, कुणाला यात सोडायचं नाही, कुणाला सुद्धा. टेलर, तुझ्या बायकोच्या चेनवरचा रक्ताचा नमुना मॅच झालाय. तुझ्या बायकोच्या साडीवरचे आणि गोडाऊन मध्ये सापडलेल्या रक्ताचा नमुना जर मॅच झाला ना, तर साहेब, असं पण असू शकतं ना, कोणीतरी पुरावे पेरण्याचा प्रयत्न केलाय. मला सांगा, मी जर का गुन्हा केला असता तर मी असा बेसावध राहिलो असतो का? मी कधीच त्या पुराव्यांची विल्हेवाट लावली असती ना. अहो, मी काही केलंच नाही. मी स्वतः शटर उघडलं असतं का? सांगा बरं. मी स्वतः तिथं पुरावे सोडून गेलो असतो का? तुम्ही जरा तरी विश्वास ठेवा. अहो, मी काय नाही केलं. हे सगळं जे केलं ना, मला वाटतं ते लालीजींच्या प्रियकरांनी केले. गोपाळ नावाचे टेलर, 30 वर्षाची सर्व्हिस आहे माझी. माहिती ठेवतो गोष्टींची. नवरा बायकोचं नाही जमलं की खटके उडतात. शेवटचा उपाय काय, तर मारून टाकायचं. आणि मग ती तिच्या मरणानं मेली असा कांगावा करायचा. तिच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवायचे, तिला बदफैली ठरवायचं, मारून टाकायचं आणि स्वतःसाठी सहानुभूती, सिंपथी निर्माण करायची. टेलर, कुणी काही करो, किती लपायचा प्रयत्न करो, दोषीचा चेहरा एक दिवस समोर येतोच. वहिनी, वहिनी, मी आहे, मी लकी भाऊजी. अहो वहिनी, असं का पाहताय? अहो वहिनी, तुमची ही अवस्था अशी कशी काय झाली? तुम्ही असं का? आणि वहिनी, तुम्ही होता कुठं? अहो गोपाळ तुम्हाला सकाळपासून दिवसभर येण्यासारखा हुडकतोय. अहो गावात सगळीकडे हुडकलं. चला तुम्ही चला, गोपाळकडे घेऊन जातो तुम्हाला मी. त्यांच्याकडे नको, त्यांनीच माझी अशी अवस्था केली. त्याच्याकडे नको. गोपाळ, आपण गोपाळ तुमची अशा अवस्था का करेल? आता काय सांगू तुम्हाला? नाही 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 वहिनी, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. ते शक्यच नाही. अहो गोपाळ असं का? खोटं नाही बोलत आहे, खरं सांगते तुम्हाला. आधी त्यांनी मला आमच्या खोलीत बांधून ठेवलं होतं, पण मग मी कुणाला तरी सापडेल म्हणून दुकानातल्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं. थँक्यू भाऊजी, लय उपकार झाले तुमचे. लय मनापासून मदत केली तुम्ही. एवढी मोठी जोखीम माझ्यासाठी उचलली. लालिताई, ते उपकाराची भाषा वापरून मला लाजवू नका. अहो भावासारखा आहे मी तुमच्या. पण गोपाळ तुमच्या संग असं वागलं असं वाटलं नव्हतं बघा. तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे, तुमचा किती जीव आहे, मला चांगलंच माहिती. एवढा आतल्या गाठीचा आहे वय तो. लय त्रास दिलाय त्यानं तुम्हाला. हा, ते आहेच.
पण आता मला काळजी वाटते ते माझ्यामुळं माझ्या आई वडिलांना होणाऱ्या त्रासाची. आता त्याला तुमचा तरी काही इलाज आहे मनात आहे. बरं ताई, तुम्ही आता निघलं पाहिजे. आपल्याला इथं कोणतरी बघितलं तर अवघड होईल. भाऊजी, हा. जेलमध्ये जेवण मिळतं का हो? मिळते की का हो? नाही तसं नाही, चांगलं जेवण मिळतं. ते मला कसं माहित असणार ताई? मी कशाला गेली तेव्हा जेलमध्ये? पण असं काय विचारताय? ते हे जेलमध्ये आहेत ना, त्यांना चांगलं जेवण मिळायला पाहिजे. उपाशी नकोत राहायला ते. अहो ताई, काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? ज्या माणसानं तुम्हाला एवढा त्रास दिला त्याची तुम्ही एवढी काळजी करताय? काय करू, नवरा आहे तो माझा. माझं लय प्रेम आहे त्याच्यावर. त्यांना त्रास झालेला नाही बघवत मला. आणि मला काय त्यांना कायमचं जेलमध्ये नाही ठेवायचं आहे. फक्त अद्दल घडवायची बस. तुम्हाला नाही कळणार एखाद्याच्या प्रेमात पडल्याशिवाय. येते मी. ताई, 2 मिनिटं. ठीक आहे. काळजी घ्या. हा, तुम्ही पण. या.